1 इंच पिस्टल के सामने भी हट्टे कट्टे दम तोड़ देते हैं। पिस्टल रख लिया सरकार अपनिया तो बंदे नाल दे तकड़िया। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपेक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। सुरुवातीला आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवर म्हणजे हे जे काही फोटोची लेयर आहे यावर क्लिक करून कलर फिलवरती जायचं आहे। हा जो नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला जो फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5.25 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं पण फोटो लावायचा आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता ह्यावाला जे काही फोटो आहे याला इथून कट करून घ्यायचं आहे। इथून पण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे 3 फोटो कट करून घ्यायचे आहे। केल्याच्यानंतर आता आपल्याला एक PNG इमोजी आहे ते इथं लावायची आहे। लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर जे PNG आहे ते PNG काही अशा प्रकारची PNG आहे तर हे इथं लावून घ्यायचं आहे। लावल्याच्यानंतर फोटोचे म्हणजे PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि सगळ्यात शेवटी यायचं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थिटा टू जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर हा जो काही पहिला फोटो आहे यावर क्लिक करून इफेक्टवरती जाऊन इथून पेस्ट करून घ्यायचं आहे। इफेक्ट केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। दुसरा फोटो आहे त्यावरला क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन थिटा टू जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन थिटा टू जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे। पुन्हा सेकेपेक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे। तिसऱ्या फोटोला क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। इथून बॅक येऊन जायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर हा जो तिसरा फोटो आहे सगळ्यात शेवटचा त्याला क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट करून घ्यायचं आहे इफेक्ट। केल्याच्यानंतर आता इतकं झाल्याच्यानंतर बॅक येऊन जायचं आहे। सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। हे जे काही 2 तुम्हाला लेअर दिसते याला सिलेक्ट करायचं आहे। हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आणि इथून बॅक येऊन जायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि हा जो काय इथून पेस्ट लेअर करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी येण्याचा आहे। हा जो काही खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर खालची लेअर आहे याला इथून कट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथं गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या।